वास्तुशांती पूजनामध्ये एकूण 5 चौरंगांचं पूजन होतं. त्यातील हा पहिला चौरंग. असं म्हणतात, नवीन घराचा प्रवेश असताना सर्वप्रथम विघ्नहर्त्याचं पूजन करावं. ह्या पहिल्या चौरंगावर आपण गणपतीचं पूजन करतो, वरुणाचं कलश देवतेचं पूजन करून आता आपण दुसऱ्या चौरंगाकडे वळूया. हा दुसरा चौरंग. असं मानलं जातं, आपलं घर होणं, मुलाबाळांचे लग्न होणं हे आपल्या कुलदेवतेच्याच शुभ आशीर्वादामुळे होतं. मग आपल्या नवीन घरात प्रवेश करताना आपल्या कुलदेवतेचं पूजन करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या दुसऱ्या चौरंगावर कुलदेवतेच्या 16 रूपांचं व नदीवरच्या 7 आसरांचं असं षोडश मातृकेचं पूजन केलं जातं. आता वास्तुशांतीतील मुख्य चौरंग म्हणजे तिसरा चौरंग, वास्तुमंडल पूजन. असं म्हणतात, वास्तुशास्त्रानुसार परिपूर्ण वास्तू ही 81 खोल्यांची असावी. पण आज 81 खोल्या बांधणं शक्य नाही. पण त्या प्रत्येक खोलीमध्ये कुठल्या ना कुठल्या देवतेचा वास सांगितलेला आहे. त्या 81 खोल्यांची प्रतिकात्मक कृती म्हणजे हे वास्तुमंडल. या ठिकाणी आपण वास्तू आणि ध्रुव देवतेचं प्राणप्रतिष्ठा करून पूजन करतो. आता आपण चौथा चौरंग बघूया. चौथ्या चौरंगावर सूर्यापासून केतूपर्यंत अशा नवग्रहांची स्थापना इथे केली जाते. प्रत्येक ग्रहाचा आकार वेगळा आहे, रंग वेगळा आहे. त्यानुसार त्या ग्रहाचं इथे पूजन केलं जातं. त्यामुळे या घरातील वातावरण संतुलित राहतं. नंतर सर्वात शेवटचा आणि 5वा चौरंग, भगवान शंकराचं पूजन. गणपती पूजनापासून सुरुवात झालेली ही पूजा शेवटी रुद्रपूजनाने संपते. यानंतर होम हवन, गृहप्रवेश हे विधी होतात व नंतर वास्तुपुरुषाचा निक्षेप होऊन पाक अग्नीचं पूजन, दूध ओतू जाऊ देणे असे विधी झाल्यानंतर सर्वात शेवटी आपले उभयतांचे छापे घरामध्ये मारले जातात आणि या कार्यक्रमाची सांगता होते. धन्यवाद.